अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर यंत्र म्हणजे देवांना बसण्याची जागा। ज्याप्रमाणे शरीर आणि आत्मा याचा खूप जवळचा संबंध असतो, त्याचप्रमाणे यंत्र आणि देवता यांचा देखील खूप जवळचा संबंध आहे। तर लक्ष्मी मातेला बसण्यासाठी श्रीयंत्र हवे असते। लक्ष्मी माता जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा तिला बसण्यासाठी आपण श्रीयंत्र स्थापन करत असतो। तर लक्ष्मी माता घरामध्ये आल्यानंतर ती स्थिर राहावी यासाठी आपण यंत्राची स्थापना करत असतो। तर लक्ष्मी माता ही चंचल आहे, आज इथे तर उद्या तिथे असते। तिला स्थिर ठेवण्यासाठी आपण हे यंत्र घरामध्ये स्थापन करणे अत्यावश्यक आहे। तर श्रीयंत्राला यंत्रांचा राजा म्हटलं जातं। तर यामध्ये जवळपास 2916 देवी देवतांची शक्ती, अदृश्य शक्ती याच्यामध्ये सामावलेली आहे। त्यामुळे याला यंत्रांचा राजा, यंत्र शिरोमणी अशी अनेक नावे दिली गेली आहे आणि हे अनेक शास्त्रांमध्ये देखील लिहिलं गेलं आहे। श्रीयंत्राचा उल्लेख ललितोपाख्यान, ललित सहस्रनाम अशा अनेक ग्रंथांमध्ये, अनेक पुराणांमध्ये याची माहिती दिली गेली आहे आणि त्याचे महत्त्व देखील दिले गेले आहे। ह्याच पुराणांमध्ये भगवती त्रिपुरा सुंदरी असं म्हणते की श्रीयंत्र माझा प्राण आहे, यामध्ये माझी शक्ती सामावलेली आहे। प्रभू दत्तात्रय आणि ऋषी दुर्वासा यांनी श्रीयंत्राला मोक्षदाता मानलेला आहे। पहिला जो बिंदू असतो, जो मेन बिंदू असतो, तो असा जरासा टोकदार असतो, त्याला सर्व आनंदमय बिंदू असं म्हणतात। तर कोल्हापूरमध्ये जी महालक्ष्मी स्थित आहे, तर त्या महालक्ष्मीच्या डोक्यावरती शिवपिंडीसारखा आकार आहे। तर तो आकार म्हणजे सर्वानंदमय चक्र आहे। तर याचप्रमाणे सर्व सिद्धिप्रद, सर्व रक्षाकर, सर्व साध्यकारक, सर्व सौभाग्यदायक, सर्व संक्षाभोक्षम। तर यामध्ये सर्वात अगोदर गोलाकार आपल्याला एक आकृती बघायला मिळते, त्यावरती त्रिकोणासारखी आकृती असते। तर हे जे अष्टलक्ष्मीचे प्रतीक आहेत, त्यामध्ये सर्व रोग हरम याला 10 पाकळ्या असतात। त्यानंतर सर्व साध्यकारक याला 8 पाकळ्या असतात। अशा प्रकारे हे श्रीयंत्र जवळपास 16 ते 17 पाकळ्यांनी बनलेलं असतं। तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थित व्हावी, स्थिर राहावी यासाठी आपण हे श्रीयंत्र लक्ष्मीला बसण्यासाठी स्थापन करत असतो। तर घरातील अलक्ष्मी त्याआधी दूर जायला हवी। तर त्यासाठी आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जायला हवी, अलक्ष्मी दूर जायला हवी। त्यासाठी आपण घरामध्ये आपल्या घरातील वातावरण, जागा सगळी स्वच्छ ठेवली पाहिजे। जिथे स्वच्छता असते, जिथे चांगलं वातावरण असतं, तिथे लक्ष्मी माता नक्कीच येत असते आणि लक्ष्मी माता स्थित होत असते। तर त्यासाठी आपण घरामध्ये कडुलिंबाची पाने, धूप हे जाळायला हवं। तर सगळ्यात अगोदर आपण हे श्रीयंत्र घरात ठेवत असू तर हे पूजेच्या ठिकाणी म्हणजे देवघरात ठेवायचं आहे। तर इतर देवतेप्रमाणे त्याची नियमित पूजा देखील करायची आहे। तर लक्ष्मी मातेचा शुक्रवार हा वार मानला जातो। तर शुक्रवारी माता लक्ष्मीसोबत श्रीयंत्राची पूजा अवश्य करायची आहे। श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर रोज त्याची पूजा करावी। रोज शक्य नाही झाले तर आपल्याला जमेन तशी त्याची पूजा करावी, किमान त्यावर हळदी कुंकू तरी वाहावे। असं नाही की श्रीयंत्र स्थापन केल्याने आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो, तर त्यासाठी आपले कष्ट देखील तितकेच महत्त्वाचे आहे। तर हे यंत्र काय करत असतात, जेव्हा आपण एखादे कष्ट करत असतो त्या कष्टाला आपल्याला यश मिळत नसतं, तेव्हा आपल्याला यंत्र हे कामी येत असतात। म्हणूनच आपल्याला यंत्रांची पूजा करायला सांगितली जाते। तर देवी लक्ष्मीचे प्रिय श्रीयंत्र हे केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर मन शांती करण्याचे, सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्याची ही एक शक्ती देखील आहे। श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही, तर सुख शांतीच्या भावनेने करा। शुक्रवारी सकाळी स्नान करून ताटात श्रीयंत्र स्थापित करा। मग त्याला लाल कपड्यावर ठेवा, त्याखाली तांदूळ, थोडे अक्षदा नक्की वाहा। श्रीयंत्राला पंचामृत, दूध, दही, मध, तूप, साखर मिसळून अभिषेक केल्यानंतर गंगेच्या पाण्याने शुद्ध करा। आणि आपल्याकडे पंचामृत नसेल तर साध्या पाण्याने अभिषेक केला तरी चालेल। फक्त मनामध्ये चांगला भाव आणि श्रद्धा ठेवून याची तुम्ही पूजा करा, अभिषेक करा। आता यंत्राची पूजा करण्यासाठी चंदन, लाल फुले, अक्षदा अर्पण करा आणि धूपदीप, कापूर यांनी आरती करा। श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र, श्री सूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचा पाठ करा किंवा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा। आणि अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने आपण हे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापन करायचे आहे। यावरती जर तुम्हाला प्रदीपदादांनी कोणत्या सेवा दिल्या असतील तर त्या सेवा हे यंत्र स्थापन केल्यानंतर सुरू करायच्या आहे।
त्याचसोबत तुमच्या कष्टाची, तुमच्या प्रयत्नांची साथ देखील त्याला असायला हवी. नक्कीच तुम्हाला चांगले यश मिळेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा करताय ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. तर यानंतर महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कसे करायचे किंवा कुलदेवीच्या टाकावरती देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो. तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन कसे करायचे ते आपण आता बघूया. तर श्रीयंत्रावरती आपण जे कुंकू वाहत असतो तर ते कुंकू वाहण्याच्या पद्धतीला कुंकुमार्चन असे म्हणतात. म्हणजेच कुंकू अर्पण करतो त्याला कुंकुमार्चन असे म्हणतात. तर कुंकुमार्चन आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकतो. कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारील बोट आणि अंगठा याने कुंकू हातात चिमटीमध्ये धरायचं आहे आणि ते श्रीयंत्रावरती किंवा कुलदेवीच्या टाकावरती आपण व्हायचं आहे. तर याला कुंकुमार्चन म्हणतात आणि ते अशा पद्धतीने करतात. म्हणजेच थोडक्यात कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकवाने अंघोळ घालणे. ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री सूक्त ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून हे कुंकुमार्चन करू शकतो. तर कुंकुमार्चन केल्याने काय होते? कुंकुमार्चन केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपल्याला सापडतात. तर जेव्हा आपल्याला जर सेवेमध्ये 16 वेळा श्रीसूक्त म्हणायला सांगितलं असेल आणि कुंकुमार्चन करायला सांगितलं असेल, म्हणजे श्रीसूक्त म्हणता म्हणता कुंकुमार्चन करायला सांगितले असेल तर प्रत्येक वेळा फलश्रुती वाचायची नसते. तर जेव्हा 16व्या वेळी आपण वाचतो त्यावेळेस फलश्रुती वाचायची असते आणि ज्यावेळेस फलश्रुती वाचतो त्यावेळेस आपण हात जोडून बसायचं असतं, कुंकू व्हायचं नसतं. तर अशा प्रकारे आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकतो. या व्यतिरिक्त तुम्हाला दादांनी काही सेवा दिल्या असतील, ज्या श्रीयंत्रावर करायला सांगितल्या असतील तर त्या सेवा देखील तुम्ही करायच्या आहेत. तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी आपण लक्ष्मी मातेला आसन बसायला दिलं, ते म्हणजे श्रीयंत्र. आपण श्रीयंत्राची स्थापना केली. तर त्यानंतर आपण त्यावरती कमळगट्ट्याची माळ ठेवत असतो. तर ही कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या बियांपासून बनवलेली माळ असते. तर प्रत्येक देवी देवताला प्रिय असे एक फूल असतं. जसं की स्वामी महाराजांना सोनचाफ्याची फुले आवडतात, त्याचप्रमाणे विविध देवी देवतांना वेगवेगळ्या प्रकारची फुले आवडतात. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल आवडतं. तर अशाच प्रकारे लक्ष्मी मातेला कमळाचं फूल प्रिय आहे आणि कमळाचं फूल आपल्याला प्रत्येक वेळी अवेलेबल होऊ शकत नाही. तर रोजच लक्ष्मी मातेला कमळाचं फूल वाहणं शक्य होत नाही, म्हणून आपण ही कमळाच्या बियांपासून बनवलेली ही कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती ठेवत असतो. ही माळ आपण घरामध्ये आणल्यानंतर आपण या माळेवर देखील अभिषेक करायचा आहे, शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर याला थोडंसं तूप लावून ठेवायचं आहे, कारण कमळगट्ट्याची माळ जी असते तिला किडा लागण्याची फार शक्यता असते. त्यामुळे याला थोडंसं तूप लावून ठेवायचं आहे, जेणेकरून तिला किडा लागणार नाही आणि ती जास्त दिवस टिकेल. तर त्यासाठी तूप लावून ठेवायचं. तूप लावून ठेवल्यानंतर पुन्हा एकदा तिला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं, अभिषेक करायचा आणि त्यानंतर ही कमळगट्ट्याची माळ स्वच्छ पुसून घ्यायची आणि तिच्यावरती आपण लक्ष्मी मातेचा कोणताही जप करू शकतो आणि जप केल्यानंतर ही श्रीयंत्रावरती स्थापन करायची, म्हणजे श्रीयंत्रावरती ठेवायची. अशा प्रकारे आपण श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ आपल्या घरामध्ये स्थापन करू शकतो आणि तिच्यावरती ज्या काही सेवा दिल्या आहेत त्या सेवा आपण करू शकतो. तर याच्यासोबत आपल्या घरातील स्त्री ही लक्ष्मीचंच प्रतीक असते. तर त्यासाठी स्त्रीला मान सन्मान देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये स्त्रीला योग्य मान मिळत असेल तर नक्कीच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते. अशा प्रकारे आपण श्रीयंत्राची स्थापना, कुंकुमार्चन कसे केले जाते किंवा कमळगट्ट्याची माळ काय असते आणि ती कशी वापरायची याची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर पुन्हा आपण भेटूयाच सुंदर छान अशा माहितीसोबत किंवा नवीन एखाद्या अनुभवासोबत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.